नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपण ही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। बोलूया आजच्या बातमीकडे। पुण्याच्या तरुणाने थेट दिल्ली गाठली आहे। उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज केला दाखल। कोण आहे हा तरुण, बघूया। जगदीप धनखड यांनी आपल्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे। या निवडणुकीत एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली, तर इंडिया आघाडीकडून माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। अशातच आता पुण्यातील एका तरुणाने चक्क उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत उडी घेत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे या तरुणाची मोठी चर्चा सध्या होताना दिसत आहे। उमेश म्हेत्रे असं या तरुणाचं नाव असून त्याने दिल्लीत संसद भवनात जात उपराष्ट्रपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शेवटच्या दिवशी तरुणाने उमेदवारी अर्ज दाखल केला। हा तरुण दौंड तालुक्यातील सहजपूर गावचा रहिवासी आहे। राज्यसभेच्या दालनात निवडणूक निर्णय अधिकारी PC मोदी आणि गिरिमत जैन यांच्याकडे उमेश म्हेत्रे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यानंतर आता एका साध्या तरुणाने थेट उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याची पात्रता काय असते तर जाणून घेऊया। उमेदवार हा भारताचा नागरिक असावा, सरकारी लाभ देणारे पद त्याच्याकडे नसावे अथवा तो सरकारी नोकरी करणार नसावा, त्याचे किमान वय 35 वर्ष पूर्ण असावे, उमेदवार हा राज्यसभा निवडणुकीसाठी पात्र असावा, तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीतही भरला होता उमेदवारी अर्ज असं त्यांनी सांगितलंय। उमेश म्हेत्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी त्याचा अर्ज तांत्रिक कारणामुळे बाद होण्याची शक्यता आहे। उमेश यांनी अगोदर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र नियमानुसार उमेदवारी अर्जावर अनुमोदक म्हणून 10 आमदारांच्या सह्या आवश्यक असल्याने त्याचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला होता। वृत्त संकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।